नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये सोनंदीला आता सुष्मिता जे काही बोलते की आपण बहिणी बहिणी नाही तर आपण मात्र आता कॉम्पिटिशनमध्ये आहोत, आपण दोघींनी एकमेकींशी न बोलता आता एकमेकींची तुलनाच करत राहायचं। तेव्हा याचं सोनंदीला फारच वाईट वाटतं। सोनंदी रूममध्ये येते आणि रडत असते। तेव्हा समर सोनंदीला समजावतो की हे बघा सोनंदी मॅडम, तुम्ही इतकं मनाला लावून घेऊ नकास। तेव्हा आता सोनंदी म्हणते की हे बघा राजवाडे, सुष्मिता अशी नव्हती, कारण तिला जरी मॉडेल बनायचं होतं तरी सुद्धा बाबांना हे आवडत नव्हतं आणि मी त्या वतीने मात्र बाबांशी बोलले, बाबांना तयार केलं आणि एवढंच कशाला मात्र आता मी तिचं ऑडिशन सुद्धा तयार केलेलं आहे। आणि ही मुलगी मात्र आता मला काय म्हणते, मी तिला ऑडिशनला सुद्धा घेऊन गेले होते, ते पण स्वतः। आता ती मला जे काही बोलते तिला समजतं का ती नक्की काय बोलते। तेव्हा आता समर समजावतो, समर म्हणतो की हे बघा तुम्ही तिचं बोलणं इतकं मनावर लावून घेऊ नका, कारण ती जे काही बोलली ना ते आता रागाच्या भरात बोललेली आहे आणि रागाच्या भरात बोललेलं लगेच खरं होत असतं का। तेव्हा सोनंदी रडतच म्हणते की राजवाडी ती काय म्हटली, तिचं म्हणणं आहे की मी कारस्थानी आहे, आजींना जाऊन मी कन्व्हिन्स केलेलं आहे आणि त्यांना मी आता कान भरून तिच्याकडून किल्ल्या काढून घेतल्या असं तिचं म्हणणं आहे। मला अधिकार हवे आहेत त्यासाठी मी हे सर्व केलेलं आहे असं तिला वाटतं आणि ती माझ्यावर असले आरोप करते। मुळात म्हणजे मला हे असले अधिकारच नको आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मला यातील काहीही नकोय आणि तरी सुद्धा तिला काय वाटतं की मी हिची स्पर्धक आहे आणि ती मला स्पर्धक म्हणूच कसं शकते। मी प्रत्येक गोष्टीला तिला आता म्हणजे प्रोत्साहित केलेलं आहे, ती मला स्पर्धक म्हणूच कसं शकते। म्हणून सोनंदी रडतच आता समरला हे सर्व सांगत आहे, हे बघा राजवाडे, मला ह्या चाव्याच नकोय, या चाव्यामुळे जर माझ्यात आणि माझ्या बहिणीत भांडण होत असेल तर मला कोणत्याही चाव्या वगैरे काहीच नको, मी तिला ह्या चाव्या देऊन टाका। तेव्हा समर म्हणतो की हे बघा तुम्ही शांत व्हा, एकदम शांत व्हा, रडणं थांबवा, किल्ल्या आणि सुष्मिताचे जे अधिकार तिला परत द्यायचे असं काही म्हणजे करायचेच नाही, तिला मात्र या सगळ्याचा अधिकार नाही आता, कारण ही सांभाळण्याची तिची पात्रता नाही हे तिने आज सिद्ध करून दाखवलं। कुणाला न विचारता तिने आपल्या घरातील दागिना तुमच्या आईला कसा दिला असेल आणि हे सर्व चुकीचं आहे। आपण या घरात सून म्हणून आलो, जसे ते दागिने आपले आहेत आपल्या घरा म्हणजे परंपरेचे, आणि ते दागिने जर ती आपलं समजत असेल आणि वाटेल ते तिचं ते दागिन्यांचं करायला निघाली असेल तर मात्र याला काय अर्थ आहे। ही सगळी मॅच्युरिटी आहे। तेव्हा समर सुद्धा खूप भडकलेला असतो आणि तो सोनंदीला समजावतो की तुमची काही चूक नाही। त्यानंतर आता इकडे मंदा घरी येते, बाबा तिच्याकडे रागानेच बघत असतात। आता त्यांना बघून विचारते की तुम्ही माझ्या स्वागताला उभे आहात का। बाबा म्हणतात की हो, तर तुझं औक्षण करतो आणि तुझ्यावर गुलाब पाणी शिंपडतो। तेव्हा आता मंदा म्हणते की हो का, इतकं माझं नशीब भारी आहे का। तेव्हा बाबा म्हणतात की ते सुद्धा केलं असतं तू जर नीट वागली असती तर, आणि या जन्मामध्ये ती संधी मला मिळेल असं मुळीच वाटत नाही। तेव्हा मंदा म्हणते की जरा शांत, मला पाणी वगैरे पिऊन द्या। तर बाबा म्हणतात की तुला काहीच कसं वाटत नाही ग, रोज उठून नवीन उद्योग करून ठेवायचे, दुसऱ्याच्या सोनं नाण्याच्या मागे धावण्याची तुला कसलीही आता सवय झालेली आहे। तू इतकं सोनं जमून काय करणार आहे, जाताना सगळं वर घेऊन जाणार आहेस का। तेव्हा आता मंदा म्हणते की हे बघा जरा शुभ बोला। तर लगेच आता बाबा म्हणतात की खोटेपणाचा आव आणू नकोस, हे नक्की काय बोलतो हे तुला चांगलंच माहिती आहे। राजवाड्यांचा खानदानी दागिना तू घेतलास का, आणि तो पण कशासाठी घेतला। लग्नामध्ये सुद्धा सोनंदीच्या तू तेच केलं होतं, त्यावरून किती गोंधळ माजला होता, हे सगळं तू विसरून गेलीस का, आणि पुन्हा पुन्हा मात्र ती चूक का करतेस तू। तेव्हा मंदा म्हणते की हो चुकलेस मी, आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या मोठ्या लेकीने चुगल्या केलेल्या आहे। त्यावरती आता बाबा म्हणतात की खबरदार, माझ्या लेकीबद्दल जर तू काही बोललीस तर। तेव्हा लगेच आता मंदा म्हणते की हो का, तुम्हाला तुमच्या लेकीचं सगळं काही कळतं, तुमची लेक माझ्या लेकीला त्रास देते हे नाही दिसत का तुम्हाला। आणि हे बघा तिला सांगा, जरा समजावा तिला, लहान बहिणीशी जरा समजून उमजून वाग, एकदम मोठ्या बहिणीसारखं जरा समजाव तुमच्या लेकीला, सारखी मात्र भांडत असते तिच्या बरोबर। तर बाबा म्हणतात की मूर्ख आहेस तू, मूर्ख, अगं चूक काय आणि बरोबर काय हे सगळं काही भान तुझं सुटून गेलेलं आहे। तू का त्या राजवाड्यांच्या मागे दागिन्यांच्या मागे हात धुवून लागलेली आहेस तेच मला नाही कळत। अगं हे बघ मुलं मोठी झाली, त्यांच्या मार्गाला लागली, मग आता काय हौस आहे तुला त्या दागिन्यांची। हे बघ आपल्याकडे जरीही श्रीमंती नसली तरी सुद्धा आपण आतापर्यंत जे आयुष्य होतं ते दारिद्र्यात नाही घालवलेलं, आपण मध्यमवर्गीय आहोत आणि मध्यमवर्गीयच राहणार आहोत हे मान्य कर, आणि कृपा करून मात्र लोकांच्या दागिन्यावर हात मारणं बंद कर। तेव्हा आता मंदा म्हणते की शांत राहा, का मात्र तुम्ही इतकी उगाच बडबड करता आणि नंतर मात्र तुमचा बीपी वाढेल।
आणि नंतर मात्र कॉटवर मस्त शांतपणे झोपलेलं असतात. धावपळ मात्र आम्हाला करावी लागते तुमच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये. तेव्हा बाबा म्हणतात की सारखं सारखं मात्र तू लेकीच्या घरी उद्योग केले नसते जाऊन तर माझा हा बीपी वाढला नसता. मंदा डोक्याला हात लावते आणि हे बघ मला हौस नाही तुझ्यावर चिडण्याची, पण शांतपणे तुम्हाला जगूनच देत नाही हे तू ठरवूनच टाकलेलं आहे बहुतेक. तेव्हा आता मंदा म्हणते की हे बघा शांतपणे विचार करा, मी तुम्हाला काय बोलते हे बघा. सुष्मिताने मला बोलावून घेतलं आणि जबरदस्ती तो दागिना तिने मला दिला आणि तिने मला तो घेण्यासाठी सांगितला, पण हे बघा मी तो दागिना नाही घेतला आणि तो दागिना मी परत केला. तो दागिना मी घरी नाही आणला. त्यामुळे तुम्ही शांत व्हा, स्वतः सुद्धा शांत राहा आणि मला सुद्धा शांततेत जगून द्या. तर बाबा म्हणतात की मी तुला शेवटचं सांगतो, मुलींच्या संसारामध्ये ढवळाढवळ करू नकोस. तेव्हा मंदा म्हणते की अहो मी कुठे ढवळाढवळ करायला गेलेस, तिने मला फोन केलेला होता म्हणून मी त्यांना समजायला गेले होते. तेवढ्यात बाबा सुष्मिताला फोन करतात आणि म्हणतात की हे बघ सुष्मिता बाळा मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणतात. तर मंदा विचारते की सुष्मिताला कशाला फोन केला. तेव्हा सुष्मिताला बाबा आत्ताच इकडे बोलवतात, आत्ताच इकडे आणि फोन कट करतात. तेव्हा आता मंदाची चिडचिड सुरू होते. सुष्मितावर ढकलण्याची तुम्हाला काय गरज होती आणि मला तुम्ही समजवतात आणि आता तुमचं काय सुरू आहे तेच. ती घाईघाईने पाणी पिते. त्यानंतर इकडे समर अजूनपर्यंत स्वानंदीला समजावतो बघा जे दागिने सुष्मिताचे आहे ते तिचं श्रीधन आहे, त्याचं काय करायचं हे तिनंच बघायचं. परंतु आजीच्या दागिन्याला मात्र पारंपरिक आता दागिन्यांना हात लावायचा नाही. याचा अर्थ म्हणजे अधिकार काय असतात हेच अजूनपर्यंत सुष्मिताला समजलेलं नाही स्वानंदी मॅडम. म्हणून तिच्याकडून किल्ले आणि अधिकार काढून घेतलेले गेलेले आहेत आणि मुळात म्हणजे तिच्या चुकीसाठी तुम्हाला ब्लेम करणं ही चुकीचं आहे. तेव्हा लगेच आता समोर म्हणतो की हे बघा आजीचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तिने हे अधिकार तुम्हाला दिलेत. का दिलेत? कारण तुम्ही हे घर नीट सांभाळताल, तुमच्यावर आजीचा विश्वास आहे, तुम्ही घराची काळजी घेताल, योग्य ते निर्णय घेताल. म्हणून आता विश्वासाने आजीने हे सर्व तुमच्याकडे दिलेले आहे की नाही. त्याच्या अगोदर सुद्धा आजीने ही जबाबदारी तुम्हाला दिली होती. मग आता जो विश्वास आजीने तुमच्यावर टाकला त्या विश्वासाला तडा जाऊन द्यायचा आहे का तुम्हाला. तेव्हा स्वानंदी रडतच नाही, कधीच नाही असं म्हणते. तेव्हा समोर म्हणतं की हो एकदा आजीने जो निर्णय घेतलेला आहे तो घेतलाच, तो निर्णय मी सुद्धा नाही बदलू शकत. आय नो म्हणजे हे बघा आता आजीने तिच्याकडून अधिकार काढून घेतले, किल्ल्या काढल्या, तिला राग येणं हे स्वाभाविकच आहे आणि हे बघा तिचा राग आणि तिचं जे काही आहे तर ते मात्र एक राग आहे, ती राग विसरू शकते. परंतु जर कुटुंबाची जर काही जबाबदारी काही तुमच्याकडून चूक झाली तर मग काय करायचं. आणि हे बघा तुमचं नातं दोघींचं एकदम घट्ट आहे. आज मात्र तिच्या डोळ्यावर जी पट्टी पांघरली गेलेली आहे त्यामुळे तिला तुम्ही बहीण आहात हे ती विसरलेली आहेत. पण एक ना एक दिवस तिच्या डोळ्यावरची पट्टी निघेल आणि ती लगेच तुमच्या मागे सॉरी करत ताई म्हणेल. हे ऐकून स्वानंदी विचारते की खरंच असं होईल. समर म्हणतं की हो नक्की होईल. आणि हे बघा त्यामुळे आता हे किल्ले आहेत ना स्वानंदी मॅडम तुमच्याकडे राहून द्या. आणि समर त्या किल्ल्या परत स्वानंदीकडे देतो. त्यानंतर आता इकडे बाबा सुष्मिताला भेटायला बाहेर बोलवतात. आता बाबा तिला विचारतात की सुष्मिता तो दागिन्यावर तुझा काय हक्क होता, तू कशासाठी मात्र तुझ्या आईला तो दागिना दिलेला होता. तो दागिना म्हणजे तुमच्या घरचा पारंपरिक दागिना आहे, जे दागिने तुम्हाला घालायला अगदी मानाने मिळतात तर त्याचा मान ठेवला पाहिजे. असं दुसऱ्याला देणं हे चुकीचं आहे. हे बघ सुष्मिता इतकी छोटीशी गोष्ट आहे तर ती तुला बाहेर भेटून सांगावं लागतं, यासारखं खरंच दुर्दैव नाही ग. तेव्हा आता लगेच सुष्मिता म्हणते की हे बघा डॅडा मी मुद्दामून हे सर्व नाही केलेलं, मला मात्र कन्व्हिन्स केलं होतं मम्माने म्हणजे मलिकाने आणि आपल्या मम्माने सुद्धा मला तो दागिना मागितला होता. तेव्हा बाबा म्हणतात की तुझी आई तर खरंच एक वेगळीच आहे. हे बघ जरी तिने दागिना तुला मागितला होता तर नंदूला विचारायला हवं होतं, तिचा सल्ला घ्यायला हवा होता. तू तिला का विचारलं नसेल, तुला जर तिने म्हणजे तू तिला विचारलं असतं तर तिने तुला योग्य कसं काय करायचं हे सांगितलं असतं. त्यावरती आता लगेच सुष्मिता म्हणते की ताई तर हल्ली माझ्याबरोबर नीट बोलत सुद्धा नाही, मग मी काय करायचं तुम्ही सांगा. तेव्हा आता लगेच बाबा तिला समजवतात की हे बघ तुझं लग्न झालेलं आहे, त्यामुळे आपल्या चुका आपलं जे काही जाणीव वगैरे आहे आणि जबाबदाऱ्या हे सगळं काही आता ओळखून वागायला शिक. राहिला प्रश्न मात्र आता नंदूने मात्र सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे, एकदम व्यवस्थित. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की हे बघा बाबा अहो हे लग्नाच्या अगोदर होतं, कारण लग्नाच्या अगोदर मात्र ती सगळं काही मला व्यवस्थित समजून सांगत होती, पण नाही. तेव्हा बाबा सुष्मिताला खूप काही समजवतात की हे बघ सुष्मिता अगं तू नाती पैसा याच्यामध्ये तुलना करू नकोस, कारण पैसा हा खूप अगदी महत्त्वाचा नसतो, नाती ही सर्वात श्रेष्ठ असतात. नाती म्हणजे आता एक अमूल्य संपत्ती आहे, त्यामुळे ही जपण्याचा तू प्रयत्न कर. कोण आपलं भलं करत आहे, कोणाला आपली काळजी आहे आणि कोण आपला विचार करत आहे याचा विचार कर. परंतु ते सगळं उशीर होण्या अगोदर
समोर आजी आणि हे सगळेजण आता त्या घरातील मोठी माणसं आहेत, त्यांचा मात्र आता तू आदर करायचा. ते आपल्यापेक्षा मोठी आहेत. अगदी शहाण्यासारखं वाग आणि कोणताही निर्णय स्वतः मनाने घेत नको जाऊ. मी तुला जे काही सांगतो ते तुझ्या लक्षात येतं ना. तेव्हा सुष्मिता म्हणते की हो, माझ्या लक्षात येत आहे. तेव्हा आता बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि शहाणी माझं बाळ असं म्हणतात. त्यानंतर मात्र इकडे आता अंशुमन आपल्या रूममध्ये मोबाईल बघत असतो. तेवढ्यात तेथे मल्लिका सुष्मिताला आवाज देते. तर अंशुमन काही बोलत नसतो. मल्लिका त्याच्या हातातील मोबाईल घेते आणि सुष्मिता कुठे आहे असं विचारते. तेव्हा मात्र आता अंशुमन रागाने म्हणतो की मला माहिती नाही. त्यावरती लगेच आता असं म्हटल्यानंतर मल्लिका म्हणते की अरे तू तिचा नवरा आहे आणि तुला माहिती नाही. त्यावरती अंशुमन रागानेच म्हणतो की हो, नवरा आहे आणि ती कुठे जाते मला काहीच माहिती नाही. गेली असेल शॉपिंगला. तेव्हा लगेच आता मल्लिका म्हणते की शॉपिंगला तू तिला एकटीला कसं जाऊन दिलं. तेव्हा आता मल्लिका त्याच्यावरच चिडते. अरे तू लक्ष ठेवलं पाहिजे आणि लक्ष ठेवायचं सोडून मात्र तू असे गेम का खेळत बसतो. तेव्हा अंशुमन म्हणतो की हे बघ अगं, कधी कधी ती मला इतकं बोर करत असते. गेली तर गेली, जाऊन दे ना, काय गरज आहे. मल्लिका म्हणते की अरे मी तुझं काय करू, कारण सुष्मिता तुझी बायको आहे, तू तिच्याबरोबर लग्न केलेलं आहे, लक्षात ठेव. तेव्हा तर मी तुझ्यावर खूप खुश होते जेव्हा तू तिच्याबरोबर लग्न केलं आणि आता सगळं काही तू विसरलास का. हे बघ, हे तुझं जे वागणं आहे ना, तू तिची धुसफूस करतो ना, ते वागणं नशीब समज तिने आतापर्यंत कुणाला सांगितलेलं नाही. हे जर मात्र घरातील कोणाला जर सांगितलं तर तुझ्या सगट मात्र माझी उचलबांगडी होईल. त्यामुळे मी तुला जे काही समजावते ते लक्षात ठेव. अंशुमन म्हणतो की ओके, आणि काय करायचं सांग. तर मल्लिका रागाने म्हणते की तिला कॉल कर आणि ती कुठे आहे विचार. तेवढ्यात आता सुष्मिता धावतच येते मॉम इन लॉ करत. तर काय झालं असं विचारते. तर अंशुमन म्हणतो की अगं बघ ना तू, अगं मॉम इन लॉ किती म्हणजे टेन्शनमध्ये आहे, तू कुठे दिसली नाही म्हणून. मल्लिका म्हणते की अगं बघ ना, अंशूने किती टेन्शन घेतलं होतं, कुठे गेली होती ती तू. तर लगेच आता सुष्मिता म्हणते की मी माझ्या डॅडाला भेटायला गेले होते. तर मल्लिका लगेच डोक्याला हात लावते. परत आता स्वतःला सावरून म्हणते की काय गं, डॅडाला भेटायला गेली होती आणि अगं तू त्यांना घरीच बोलवायचं होतं, तर त्यांना घरी का बोलवलं नाही. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की नाही, ते म्हटले की बाहेरच भेटूया. तर मल्लिका मात्र नक्की आता तिचे डॅडा तिला काय म्हटले हे मात्र तिच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि विचारते की काय, कशासाठी बोलवलं होतं, काय बोलले ते. सुष्मिता म्हणते की हो तेच बोलले, कारण मी ताई संगे भांडायला नको आणि मी सगळं काही तिचं ऐकायला हवं असं ते मला समजावून सांगत होते. आणि ऍक्च्युली म्हणजे मॉमीला मला त्यांचं खरंच पटलेलं आहे, कारण ताईने मला आतापर्यंत खूप काही सपोर्ट केलेला आहे, आतापर्यंत तिने मला खूप समजावलेलं आहे. आणि आता जिजू, ताई आणि आजी हे सगळेजण माझ्यापेक्षा मोठे आहेत, मी त्यांचा आदर करायला पाहिजे. तेव्हा आता मल्लिकाचे होश उडतात. मल्लिका अंशुमनकडे बघायला सुरुवात करते. त्यामुळे इथून पुढे मला डॅडाने जे काही सांगितलेलं आहे ना तसंच मी वागेल. ते ऐकून मात्र आता सुष्मिता असं जे काही म्हणते तर मल्लिका लगेच म्हणते की हे तुझे डॅडा तुला म्हणाले. तेव्हा आता मल्लिका म्हणते की हो का, त्यांनी असं समजावलं. मग तर लगेच सुष्मिता म्हणते की हो, त्यांनी फक्त मला समजून सांगितलं. मल्लिका लगेच म्हणते की हो ना, दिलीप रावांकडून मात्र मला अशी अपेक्षा नव्हती. तेव्हा आता लगेच सुष्मिता विचारते की काय झालं मॉम इन लॉ, तुम्ही असं का बोलतात. हे बघ, तुला समजावलं हे ठीक आहे, ते तुझे वडील आहेत, परंतु विचार कर त्यांनी सोनंदीला कधी समजावलेलं आहे का, हक्काने तिला कधी समजावलं का, कधी मात्र. आता मल्लिकाला असं म्हटल्यानंतर सुष्मिता लगेच म्हणते की डॅडा कधीही ताईला समजवत नाही, कारण ती परफेक्ट मुलगी आहे. त्यामुळे मल्लिका आणखीनच कान भरण्याचा प्रयत्न करते. म्हणजे बघ, अरे धाकटी मुलगी चुकीची आहे आणि मोठी मुलगी समजदार आहे. ती अगोदरच्या बायकोची मुलगी आहे आणि तू दुसऱ्या बायकोची मुलगी आहे, त्यामुळे असं होणारच. म्हणून आता आणखीनच सुष्मिताचे कान भरते. आता सुष्मिताचे कान तर भरतेच आणि परत आता तिला अगदी खुश करण्यासाठी अंशुमनला म्हणते की हे बघ, तुम्हाला दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवण्याची खूप गरज आहे. तू एक काम कर, सुष्मिताला बाहेर कुठेतरी डिनरला घेऊन जातोस ना. सुष्मिता खुशच म्हणते की यस, मस्त आयडिया आहे आणि मला मात्र घरचं खाऊन खूपच आता कंटाळा आलेला आहे. तेव्हा आता मल्लिका म्हणते की हो, तर आता अंशू तू जाच असे बोलून ती मात्र बाहेर निघून जाते. अंशुमन मॉम करत असतो. तेव्हा सुष्मिता लगेच अंशूच्या जवळ येते आणि म्हणते की चला ना जाऊयात. तर अंशू म्हणतो की अगं बाहेर किती पाऊस आहे, किती चिडचिड होत असेल. तर सुष्मिता म्हणते आपण गाडीने जाऊयात, बाहेर किती रोमांटिक आहे, प्लीज प्लीज म्हणून त्याच्या हातात हात देते आणि त्याला रिक्वेस्ट करते. तेवढ्यात मात्र रागाने तो तिच्या हात हिसकावतो आणि म्हणतो की हे बघ, आता अशी ओरडू नकोस. सुष्मिता लगेच रुसून बसते आणि म्हणते की तुम्ही खरंच अनरोमॅन्टिक आहात, तुम्हाला लाडच करायचे नसतात. तेवढ्यात मात्र तिला माहिती असते की नक्की माझ्याकडे येईल. तेव्हा अंशुमन तिच्या मागून येऊन तिला मिठी मारतो आणि म्हणतो की हे बघ स्वीट्स, असं बाहेर जाऊन कोणी रोमॅन्टिक होतं का, रोमांस तर चार भिंतीच्या आतमध्ये करायचा असतो. किती स्वीट बायको आहे माझी, मला सांग तुला खायला काय आवडतं बरं, मी घरी ऑर्डर
करतो, पण कॅन्डल लाईट डिनर येथेच करूयात. ओके. सुष्मिता लगेच खुश होते. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की ओके आणि लगेच द्या फोन करते. तर अंशुमन म्हणतो की अगं नको, मला जर ऑफिसमधून फोन आला तर काय करायचं, आपण तुझ्या फोनवरून ऑर्डर करूयात. आणि आता अंशुमनला हिचा डोक्याला ताप होत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे सोनंदी बिचारी अजूनपर्यंत त्याच बोलण्याचं टेन्शन घेत असते. सुष्मिता माझ्याशी स्पर्धा कसं करू शकते, काल परवापर्यंत मात्र ती माझी बहिणीसारखं वागत होती, आज मात्र ती स्पर्धेची म्हणजे बोलणं करत आहे. इतका दुरावा आमच्यामध्ये कधीपासून आलेला आहे, म्हणजे नक्कीच मी कुठेतरी कमी पडत असेल तिला समजून घेण्यामध्ये, म्हणूनच ती आता ही अशी चिडचिड करत असेल असं सोनंदी आता स्वतःचे विचार करत आहे. आणि तेवढ्यात तिथे समर येतो. समर म्हणतो की सोनंदी मॅडम रूम मध्ये काय करता तो, चला आपण खाली सगळ्यांसोबत जेवण करूयात. तर जेवण करूयात म्हटल्यानंतर सोनंदी नको असं म्हणते आणि मला जेव्हा असं नाही वाटत, माझी इच्छा नाही असं म्हणते. समर विचारतो की काय झालं. समर आता तिला म्हणतो की नक्की सुष्मितावरून तुम्ही जेवणावर राग काढतात का. सोनंदी म्हणते की नाही, ती माझी लहान बहीण आहे, मी तिच्यामुळे नाही जेवणावर राग वगैरे काढत, आणि कधीतरी मात्र एखाद्याला असं वाटू शकतं इच्छा नाही खाण्याची, वासनच नाही होत. समर म्हणतो की अहो आजकाल तुमचं हे बरंचसं होत चाललेलं आहे, कारण कधीतरी जेवता, कधीतरी आता मात्र झोपतात, त्यामुळे ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या प्रकृतीवर होतो, त्यामुळे डोकं दुखतं आणि यामुळे मात्र तुम्ही आजारी पडताल, त्यामुळे सगळा काही परिणाम तुमच्या इम्युनिटीवर होत असतो. तुम्हाला विचार केलात का तुम्ही. त्यावरती सोनंदी म्हणते की इतकं लेक्चर, बापरे, फक्त खायचं नाही म्हटले तर. आता सोनंदी म्हणते की मी फक्त लेक्चर नाही दिलं, आता गोष्ट सांगितली, तुम्ही तर खूपच दिलं, आणि हे बघा मला सर्दी वगैरे काही होत नसतं, मी कधी आजारी पडत नसते. समर मात्र आता अगदी चिडचिड करत असतो. तब्येतीची स्पर्धा आपल्यामध्ये लागलेली आहे का, लगेच तुमचं सुरू झालं. जर मी नको नको म्हणत असतो तेव्हा तुम्ही माझ्या म्हणजे मी जेवण करावं, किती माझ्या मागे लागत होतात. ऑफिसमध्ये मात्र तुम्ही सूचनाबरोबर डबे सुद्धा पाठवत राहायचं. तेव्हा सोनंदी म्हणते की काळजी, अहो याला काळजी म्हणतात. तर समर म्हणतो की हो का, तुम्ही दाखवतात तेही काळजी आणि मी देतो ते लेक्चर का, अहो याला काहीच अर्थ नाही. त्यावरती आता सोनंदी म्हणते की तुम्ही भांडू नका प्लीज. समर आता खूपच भडकलेला असतो आणि तो म्हणतो की मी कधी कुणाशी भांडत नसतो, तुम्ही माझ्यावर वाटेल तसे आरोप करता, सगळे मला आता भांडखोर म्हणत असतात, आणि ती आजी मात्र मला कायम अशीच बडबड करत असते तुमच्यावरून, आणि तिला म्हणा की तिची नाटसून किती चिडचिडी आहे, किती बडबडी आहे, कधी कधी हाताचा टोक गाठतात. तेव्हा लगेच आता सोनंदी ओके ओके, अहो हे बघा मात्र शांत व्हा. तेव्हा आता समर खूप चिडलेला असतो आणि सोनंदी समजायला जाते आणि म्हणते की अरे याला काय अर्थ आहे, आणि दोघेही आता खूप खुश होत हसत असतात. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.